गांधी जयंती निमित्त महात्मा गांधींच्या पुतळ्याकडे काँग्रेसचा पायी मोर्चा काढण्यात आलाय। तर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंती निमित्त हुतात्मा चौकातून दुपारी 3 वाजता शास्त्री पुतळा, बाळासाहेब ठाकरे पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रिगल थिएटर, MG राजीव गांधी पुतळ्यापर्यंत रास्ता पायी मोर्चा काढण्यात आलाय। तर महात्मा गांधी पुतळ्यासमोर पोहोचून हा मोर्चा पूर्ण करण्यात आला। या स्मारकाला जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होणार आहोत। या आपल्या सर्वांना माहिती की सत्य, अहिंसा आणि सदाचार हे महात्मा गांधीजींचे वचन होते आणि त्याप्रमाणे सातत्याने त्यांनी वागण्याचं काम आपल्या जीवनक्रमामध्ये केलेलं आहे। खरं तर आज आम्ही या माध्यमातून 2 गोष्टीसाठी बोलत आहोत। एक म्हणजे आम्ही सांगतोय की कम्युनल हार्मोनी फार आवश्यक आहे। सामाजिक सलोखा हा महाराष्ट्राचा जो आहे तो आत्मा आहे, तो सांभाळला गेला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी बोलत आहोत। आणि दुसरं आम्ही म्हणत आहोत की महिला सुरक्षा ही जी आहे ही महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची आणि या मुद्द्यावरती आज आम्ही हा जो आहे हा मार्च आम्ही काढलेला आहे। याच्या माध्यमातून आम्ही शांतता प्रस्थापित करू इच्छितो। आज महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास 64,000 महिला ज्या आहेत त्या लापता आहेत, त्यांच्या बाबतीत आम्ही सातत्याने बोलत आहोत। जवळपास आपण बघितलं तर 9 महिन्यामध्ये 1300 महिला ज्या आहेत त्या नागपूरमध्ये बेपत्ता आहेत। त्यामुळे या सगळ्या महिला प्रश्नावरती सिक्युरिटी नाही 64,000 वर्षभराच्या, 9 महिन्याच्या नागपूरच्या ज्या आहेत 1300 आणि सगळ्यात जास्त महिला ज्या लापता आहेत त्या 91,000 महिला ज्या आहेत त्या 2016 आणि 2018 पर्यंतच्या काळात। त्यामुळे आम्ही हे सगळे प्रश्न घेऊन उतरत आहोत आणि पुण्याची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल, या घटनेमध्ये जे लोक इन्व्हॉल्व आहेत ते सगळ्यांच्या संबंध जो आहे तो RSSशी आणि भाजपाशी आहे आणि म्हणूनच त्यांना वाचवण्याचं काम होतंय का हा सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रश्न विचारतो। त्यामुळे महिला सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी आम्ही आज या माध्यमातून आम्ही आवाज उचलण्याचं काम करतो। देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य पुन्हा केलेलं आहे महिलांच्या विषयी। ते मी त्यांचं वाक्य ऐकलं, खरं तर दुर्दैव आहे की अशी मंडळी जी आहे त्यांना लोक आमदार म्हणून निवडून देतात। ज्या तऱ्हेने त्यांनी सांगितलं की मुलं तुमची जी आहेत ती कशी पुढं तयार होतील त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, सुंदरतेबद्दल त्यांनी एक परिभाषा आणि सुंदरतेबद्दल त्यांनी बोलण्याचं काम केलं। दुर्दैव आहे, तर महिलांना बघण्याचा दृष्टिकोन किती मानसिकता त्यांची छोटी आहे आणि विकृत आहे हे या ठिकाणी दिसतंय। त्यांच्या विकृत मानसिकतेबद्दल बोलायचं आहे मला आणि दादांनी कुठंतरी अशा आमदारांना आवर घालावा। महिला संदर्भामध्ये अशा तऱ्हेने स्टेटमेंट करणं हे सगळ्यात मोठं गैर आहे आणि मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये अशा लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे। ही मानसिकता आहे आणि मानसिक विकृती आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।